डोंबिवलीमध्ये ज्या केमिकल कंपनीमध्ये ब्लास्ट झालेला होता त्या प्रोबेक एंटरप्राइजेस कंपनीचे मालक सुमित आणि नंदन वाकडकर हे कालपासून बेपत्ता आहेत. ते ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जाते. त्याचबरोबर इथे रात्री 2 पर्यंत बचाव कार्य सुरू होतं, तर आज सकाळी 7 वाजल्यापासून पुन्हा बचाव कार्याला सुरुवात झालेली आहे. 7 जणांचा मृत्यू झाला तर 150हून अधिक लोक या ब्लास्टमध्ये जखमी झालेले आहेत. युद्धपातळीवर शोधकार्य सुरू आहे. महत्त्वाची बातमी आताच्या घडीची आपण पाहताय. ज्या कंपनीमध्ये ब्लास्ट झालाय त्या प्रोबेक एंटरप्राइजेस कंपनीचे मालक सुमित आणि नंदन वाकडकर हे कालपासून बेपत्ता आहेत. ते ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जाते. त्याचबरोबर इथे रात्री 2 पर्यंत बचाव कार्य सुरू होतं. आज सकाळी पुन्हा एकदा 7 वाजल्यापासून बचाव कार्याला सुरुवात झालेली आहे. महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहताय. अचानक एकापाठोपाठ एक 3 सिलेंडरचे काल ब्लास्ट झालेले होते आणि 1.5 किलोमीटरपर्यंत त्याचे हादरे बसलेले होते. अनेक इमारतींच्या काचा तुटलेल्या होत्या. कालचा दिवस हा डोंबिवलीकरांसाठी काळा दिवस म्हणावा लागेल, कारण आतापर्यंत न अनुभवलेला न पाहिलेला असा ब्लास्ट काल सकाळी डोंबिवली परिसरामध्ये झालेला होता. ज्या कंपनीमध्ये हा स्फोट झाला त्या कंपनीचे मालक जे आहेत सुमित आणि नंदन वाकडकर हे कालपासून बेपत्ता झाल्याची माहिती मिळते.